नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या YouTube चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये भरपूर शेतकऱ्यांनी 2023च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात माहिती सांगा असं बोललेलं आहे, कारण की त्या शेतकऱ्यांना 2023चा पीक विमा वाटप झालेला नाहीये, त्यांच्या खात्यामध्ये आलेलं नाहीये। पात्र असून देखील सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नाही। मग त्या शेतकऱ्यांना पीक विमा कधी भेटणार, खरीप हंगाम 2023चं संपूर्ण अपडेट काय आहे, हे संपूर्ण 2023च्या पीक विम्याची आकडेवारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या YouTube चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याच्या वाटपाचा अपडेट आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामध्ये एकूण खरीप हंगाम 2023 साठी एकूण अर्ज 1,60,00,000 शेतकऱ्यांनी आपले अर्ज केले होते। आणि या शेतकऱ्यांपैकी 1,60,00,000 शेतकऱ्यांपैकी पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज होते 35,684। आणि या शेतकऱ्यांना त्यावेळेस विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही पीक विम्याची मदत त्यांच्या खात्यामध्ये जमा केली होती। याच्यानंतर मित्रांनो, ज्याला आपण अधिसूचनेचा 25% अग्रिमचा पीक विमा म्हणतो, ज्यामध्ये 34 जिल्ह्यामध्ये 56,43,000 शेतकऱ्यांना यासाठी पात्र केलं होतं। आणि या शेतकऱ्यांना 2,548 कोटी रुपयाची रक्कम 25% अग्रिमसाठी मंजूर केली होती। आणि या रकमेपैकी पहिल्या टप्प्यात 2,554 कोटी रुपये रक्कम वाटप झाली आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 24 कोटी रुपयाची रक्कम 25% अग्रिमची 2023ची 34 जिल्ह्यामध्ये वाटप झाली। याच्यानंतर भरपूर शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून बाद करण्यात आले होते, अपात्र करण्यात आले होते, परंतु कृषी विभागाच्या आणि शेतकऱ्यांच्या पुढाकारामुळे ते पुन्हा बाद केलेले क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केले। आणि असे 19,85,000 बाद केलेले अर्ज पुन्हा पात्र केले आणि त्या शेतकऱ्यांना 1,424 कोटी रुपयाचं पीक विम्याचं अनुदान नुकसान भरपाई मंजूर केली। त्याच्यापैकी 1,068 कोटी पहिल्या टप्प्यामध्ये वाटप झालं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेले 350 कोटी रुपये वाटप झालं। हे आता होतं बाद केलेल्या क्लेमचं पुन्हा पात्र केलेल्याचं अपडेट। याचबरोबर मित्रांनो, पुढचा अपडेट आहे काढणी पश्चात नुकसानीसाठीचं, ज्याला आपण म्हणतो उर्वरित शेतकऱ्यांचा 75% पीक विमा। त्याच्यासाठी 1,50,000 शेतकऱ्यांना 2023 मध्ये 75% पीक विम्यासाठी पात्र केलं होतं आणि त्या शेतकऱ्यांना एकूण 116 कोटी रुपयाची नुकसान भरपाई पीक विम्याची मंजूर केली होती। आणि या रकमेपैकी पहिल्या टप्प्यात 65 कोटी रुपये वाटप झालं आणि राहिलेल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 52 कोटी रुपयाचा पीक विमा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप झालं। याच्यानंतर मित्रांनो, शेवटचा मुद्दा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सरसकट पीक विम्याचा। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर सरसकट पीक विम्यासाठी राज्यातल्या 34 जिल्ह्यातील 32,44,000 शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्यासाठी पात्र केलं होतं। आणि या सरसकट पीक विम्यासाठी या 32,44,000 शेतकऱ्यांना 3,013 कोटी रुपयाची पीक विम्याची मदत मंजूर केली होती आणि त्याच्यापैकी बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही रक्कम मंजूर झाली। याच्यानंतर संपूर्ण पीक विम्याचा अपडेट जर आपण पाहायला गेलो तर ज्यामध्ये 1,60,00,000 शेतकऱ्यांपैकी 1,10,53,000 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023चा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता। आणि या शेतकऱ्यांना 7,149 कोटी रुपयाची पीक विम्याची भरपाई मंजूर केली होती। आणि पहिल्या टप्प्यामध्ये 3,950 कोटी रुपये वाटप झाले आणि राहिलेल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 3,090 कोटी रुपयाचा पीक विमा खरीप हंगाम 2023चा वाटप झाला। याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण्या जिल्ह्यातले ते अर्ज होते ते बाद केलेले होते आणि ते पुन्हा पात्र केले, त्या जिल्ह्याची नावे मी तुम्हाला सांगणार आहे। ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे धाराशिव, ज्यामध्ये दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, याचबरोबर पुढचा जिल्हा जालना, नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यातले अर्ज बाद केले होते, परंतु पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केले। 19,85,000 अर्ज होते। या शेतकऱ्यांना 1,426 कोटी रुपये वाटपही झाल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याच्यानंतर मित्रांनो, सर्वात जास्त कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळाला, कोण्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा वाटप झाला, याची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। ज्यामध्ये मित्रांनो, सर्वात जास्त पीक विमा पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, याच्यानंतर नाशिक, सोलापूर, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा 2023चा भेटला। याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओ खाली कमेंट केली, त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशी कमेंट केलेली आहे की दादा 2023चा पीक विमा आमच्या खात्यामध्ये जमा झाला नाही, आमचा पीक विमा कॅल्क्युलेशन झालेला आहे
आमचा 2023चा पीक विमा मंजूर आहे, परंतु कॅल्क्युलेट सुद्धा रक्कम सुद्धा दाखवत आहे, अमाऊंट दाखवत आहे, परंतु आमच्या खात्यामध्ये जमा झाला नाही. मग हा पीक विमा आमच्या खात्यामध्ये येणार का नाही येणार, हा सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न होता. याचे उत्तर आहे, तुमचा जर पीक विमा जर कॅल्क्युलेट झालेला असेल, रक्कम मंजूर झालेली असेल, परंतु तुमच्या खात्यामध्ये अद्यापही आलेली नसेल, तर आज न उद्या तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम येणार आहे. परंतु याला थोडा वेळ लागेल, परंतु 100% गॅरंटीने मी तुम्हाला सांगू शकतो की जर अमाऊंट जर कॅल्क्युलेट झाली असेल तर तुमच्या खात्यामध्ये येणार म्हणजे येणार. तर मित्रांनो, खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.